नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे पूल पडला रे पडला. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर ऐका माझी कथा, पूल पडला रे पडला. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पलीकडची गावे. या गावांना नदी पलीकडे जायचे वांदे होते. उन्हाळ्यात जायला मिळे, पण पावसाळ्यात कृष्णा दुथडी भरून वाहू लागे आणि मग या गावचा पलीकडील गावाशी संपर्क तुटे. अनेक वर्षांची पूल बांधण्याची लोकांची मागणी सरकारने मान्य केली आणि आंध्र प्रदेशमधील एका कंपनीला पुलाचे काम मिळाले. पूल फार मोठा होता आणि पूल उभारणे जिकिरीचे होते. पुलाच्या बांधकामासाठी मराठवाड्यातील शेकडो मजूर आपल्या बायको पोरांसह हजर झाले. कंपनीने त्यांना झोपड्या उभारण्यासाठी तात्पुरती जागा मिळवून दिली. पाण्यासाठी मोठा ओढा होता. कामगार आले तसे त्यांच्या पाठोपाठ काम करून घेण्यासाठी मुकादम आले. मुकादम आपल्या पंटरसह फिरू लागले. इतक्या माणसांसाठी दुकाने उभी राहिले, तसेच विडी काडी देशी दारूची दुकाने पण उभी राहिली. दुष्काळी मराठवाड्यातून बिरजू आणि लक्ष्मी आपल्या 2 पोरांसकट पुलाचे काम करायला हजर झाले. त्याच्या शेजारच्या झोपडीत बिरजूच्या गावातील मोन्या आणि त्याची बायको सरस्वती ती पण आली. मोन्याची 80 वर्षाची म्हातारी पण सोबत होती. बिरजू लक्ष्मीची 2 पोरं, 3 वर्षाचा पोरगा आणि 2 वर्षाची पोरगी होती. लक्ष्मी आता तिसऱ्यांदा पोटुशी होती. शेजारची म्हातारी सकाळ संध्याकाळ लक्ष्मीच्या झोपडीत येऊन तिच्या पोटावर हात ठेवून अंदाज घेत होती. पुलाचं काम सुरू होतं. अनेक ट्रक्स माती घेऊन धावत होते. पुलाखाली लोखंडी शिगा, लोखंडी बार, सिमेंट यांची वाहतूक सुरू होती. काळे दगड लांबून लांबून आणले होते. शेकडो पुरुष स्त्री कामगार काम करत होते. मुकादम कामगारांची आया बहिणी काढून काम करून घेत होता. बरीच नवरा बायको जोडी काम करत होती, त्यामुळे त्यांना 2 पैसे मिळत होते. पण संध्याकाळ झाली की बहुतेक जण देशी दारू, जुगार याच्यात अडकत होते. काम संपलं, कामगार घरी आले की बऱ्याच वेळा शेजारचा मोन्या बिरजू लक्ष्मी बरोबर 2 गोष्टी बोलायला येईल. कधी कधी मोन्याची म्हातारी पण येईल. दोघंही एकाच गावातले, त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. असेच एक दिवस मोन्या बिरजूच्या झोपडीकडे आला. लक्ष्मी झोपडीच्या बाहेर चुलीवर भाकऱ्या भाजत होती आणि तिची पोरे भाकरी चटणी बरोबर खात होती, वर पाणी पित होती. मोन्याने झोपडीत डोकावून पाहिले. बिरजू अजून आला नव्हता. हा, बिरजू आला नाही? नाही बा, गेलं असेल कुत्यात. तुम्ही नेत जावा की देवळात इट्टलाचं भजन करायला. अगं नेलं असतंय, तुझ्या दादल्याचं मन नाही भजनात. मग कशात आहे? अगं तुझ्यात, म्हणून तर 3रा पालना येतोय. तिच्या पोटाकडे पाहत मोन्या म्हणाला, जावा की. काय बोलतायसा भावजी? त्यांचं लक्ष माझ्यात नाही. हाताचा अंगठा तोंडाकडे नेत ती म्हणाली, याच्यात आहे. हा, दारू पित्यात. काय काळजी चिंता का आहे का? 2 पोरं आहेत आपल्याला, त्यांचं औषध पाणी. एखाद्याचं घर पत्र्याचं का व्हायला नको भावजी? पण सारं पैसे दारूत. काय करायचं सांगा? लक्ष्मी भाकरी भाजता भाजता बडबडत होती. तोपर्यंत गाणे म्हणत बिरजू हजर झाला. बिरजा, अरे देशी पिणं वाईट बाबा, सगळी नासाडी बघ. त्या परत इट्टलाच्या भजनाला येईनास. अरे तू जातोस ना? जा की, मी हाय तो बरा आहे. अरे बाबा नव्हे, तुला बातमी लागली काय ते विचारायला आलो. कसली बातमी बाबा? अरे पुलाला भेग पडली म्हणे. काय? होय होय, मला पण लोक बोलतात भेग पडली म्हण पुलाला. अशानं पूल टिकायचा नाही रे. पण असं का होतंय? त्यांनी शांती केली होती म्हण. अरे बाबा, एवढी मोठी नदी कशी शांत बसल? एवढ्यात मोन्याची म्हातेरी आपल्या झोपडीतून बाहेर पडली आणि लक्ष्मीच्या झोपडीत आली. तिने लक्ष्मीच्या ओटीपोटीवरून हात फिरवला आणि ती बाहेर आली आणि ती बिरजाला म्हणाली, बिरजा, लक्ष्मीचे दिवस भरत आलेत, त्याला कामावर नेऊ नको. एवढ्यात लक्ष्मी आतून बोलली, म्हातारे
कामावर जायचं नको म्हणते, मग घरी बसून मी काय खायचं काय सांगा? दाल्ला हा असा, सकाळ संध्याकाळ त्याला प्यायला पाहिजे. 2 पोरं आहेत मला. म्हातारी म्हणाली, मी आपलं सांगायचं काम केलं बाबा, आता तुम्ही काय ते बघा. एवढे म्हणेपर्यंत मोठा कान ठळ्या भाजणारा आवाज घुमला. ठो ठो ढुम ढुम दास धुम ढुम ढुम ठो. झोपडीतील सर्व लोक घाबरली. लोक बाहेर पडली आणि सैरावैरा धावू लागली. कोंबड्या मोठ्याने ओढू लागल्या. डुकरं बिळात जाऊन लपली. एवढ्यात कोणीतरी ओढला, अरे पूल पडला रे, पूल पडला, पूल पडला रे, पूल पडला, धावा धावा, पूल पडला. लोक कंदील घेऊन विचारा घेऊन नदीच्या दिशेने पळाले. पूल कोसळला होता, मध्ये मोडून पडला होता. लोक धावत होती, माणसं पैकामेकाला आपटून पडत होती, परत धावत होती. पूल कोसळणं सुरूच होतं. धास धुस धास धुस. सगळ्या झोपड्यात स्मशान शांतता होती. पूल पडून आज 10 दिवस झाले. काम बंद झाले म्हणजे 2 पैसे मिळायचे बंद झाले. सगळी झोपडपट्टीवाले माणसे बेकार झाले. कुणाकडे काही नव्हतं. कोण कोणाला आणि काय देणार? इकडे पूल पडला आणि इकडे लक्ष्मीच्या कळा सुरू झाल्या. बिरजू मोन्या पुलाजवळ गेले. मोन्याची म्हातारी लक्ष्मी जवळ होती. तिनंच लक्ष्मीचं बाळणपण केलं. लक्ष्मीला परत मुलगी झाली. मुलीच्या पायगुणाने पूल पडला असं सर्वांचं मत, पण जो तो तिला बघून घेईना. प्रत्येक जण या नवीन जन्म झालेल्या मुलीलाच दोष देत होते. इकडे मुकादम पिसाळला होता. एवढी काळजी घेऊनही पूल कसा कोसळला हे त्याला समजत नव्हतं. पूल कोसळला हे कळताच कॉन्ट्रॅक्टर येऊन पाहून गेले. त्यांनी संतापून मुकादमाला लाथाबुक्क्यांनीच उडवला आणि परत काळजी घेऊन काम सुरू कर. परत पुलाला काय झालं तर या पुलाबरोबर तुझा पूल बांधीन, तुला आत टाकून त्याच्यावर पूल बांधीन, लक्षात ठेव, अशी धमकी देऊन तो गेला. मुकादम सैरावैरा फिरत होता. त्याला कळलं तिकडे मिरजेच्या बाजूला एक जागृत बुवा आहे. त्याचा कौल लोक घेतात. तो बुवा पावतो, अडचणी दूर करतो. मुकादम त्या बुवाकडे गेला. त्या बुवाने पूल परत उभा करण्याआधी कोवळ्या पोराचा बळी द्यायला लागेल असा कौल दिला. कोवळा पोर? मुकादम कोवळा पोर शोधायला लागला. झोपडपट्टीत कोणी ताजी बाळंतीण शोधू लागला. त्याला बातमी लागली, बिरजूची बायको लक्ष्मी 8 दिवसापूर्वी बाळंत झाली आहे. तिला मुलगी झाली. मुकादमाने बिरजूची सगळी चौकशी केली. त्याला कळलं बिरजूला दारूचं व्यसन आहे. सकाळ संध्याकाळ दारू पितोय. त्याला अजून 2 मुलं असल्याची त्याला बातमी कळली. मुकादमाने सगळी बातमी कॉन्ट्रॅक्टरला सांगितली. कॉन्ट्रॅक्टरने त्या बिरजूला 2 लाख दे आणि त्याचं पोर ताब्यात घे अशी ऑर्डर दिली. सगळी झोपडपट्टी भुकेने व्याकुळ झाली होती. रानात जाऊन झाडांचा पाला उकडून ती खात होती. लहान पोरं आजूबाजूच्या दुकानात भीक मागत होती. देवळाच्या बाहेर उभं राहून भीक मागत होती. कोणी आशेनं देईल याची वाट पाहत होती. बिरजूची 2 मुले भुकेने रडत होती. लक्ष्मीकडे त्यांना द्यायला खायला काही नव्हतं. शेजारच्या मोन्याच्या घरात पण सगळा खडखडाट होता. जो तो पुलाचं काम कधी सुरू होईल याची वाट पाहत होता. बिरजू पण भुकेने व्याकुळ झाला होता. परत परत आशेनं झोपडीत शिरून पाहत होता. लक्ष्मी बिचारी पाणी पिऊन होती. छोटीला छातीला लावत होती. छोटी किंचाळत होती, कारण लक्ष्मीच्या छातीतून काही येतच नव्हतं. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या सुमारास मुकादम, पंट, त्याचे काही दोस्त बिरजूच्या घरी आले. त्यांना बघून बिरजू घाबरला. लक्ष्मी घाबरली. काय हे बालंट असं म्हणून त्यांना काळजी वाटली. मुकादम बिरजूच्या बाहेर लाकडाच्या टोक्यावर बसला. मुकादम बिरजूला म्हणाला, बिरजा, तुला माहीत आहे ना व पुलाचं काम बंद आहे. पूल टिकत नाही. सगळी झोपडपट्टी उपाशी आहे. तू बी उपाशी आहे. तुझी पायका पोरं उपाशी आहेत. पण कसं पुलाचं काम सुरू होणार? कसं सुरू होणार? अरे पुलाचं काम सुरू करणं तुझ्या हातात आहे. बिरजू म्हणाला, माझ्या हातात सुरू आहे पुलाचं काम सुरू करायचं? मी काय करणार? मी गरीब माणूस. अरे बाबा, तूच करू शकतोस पुलाचं काम. हे बघ, मालकाने तुझ्यासाठी 2 लक्ष रुपये दिल्या. ती 2 लक्ष. झोपलेली लक्ष्मी बाहेर आली. मालक 2 लक्ष रुपये देतात कशा पाहिजे हे तिला कळेना. बिरजू पैशाकडे बघून लाळ घोटू लागला. पण
पण पण पण मी मी काय करायचं मालक? बिरजू एवढे पैसे पाहून गांगरला. हा, मी काय करायचं मालक? अरे तुझी 2 पोरं आहेत ना मोठी. हा, तुझी 2 पोरं ही मोठी आहेत. त्यासनी शाळेत पाठवायचं. हा, गावाकडे घर बांधायचं काय, आणि जेवायचं खायचं, बरे कपडे घालायचे, बायकोला लुगडं बिगडं सगळं नेऊन द्यायचं, सिनेमा बघत दाखवायचा. फक्त बदल्यात एवढंच. बदल्यात काय? लक्ष्मी काळजीने म्हणाली, बदल्यात एवढंच करायचं बिरजा, लक्ष्मी एवढंच करायचं. तुझं ते तानपूर आहे ना, ते तानपूर आमासनी द्यायचं बास. एवढ्याच मुकादमाच्या बरोबर असलेला पंटर बोलला, अरे बिरजू बली चलना पड़ेगा ना, फूल को नरबली. हाँ, नरबली चलना पड़ता है, छोटे बच्चे का. अरे तो ही फूल टिकेगा, समझा ना, इसलिए तू खाली तेरा बच्चा. याचं बोलणं ऐकून अंगात शक्ती नसलेली लक्ष्मी कडाडली. मी नाही देणार माझं लेकरू, मी नाही देणार. 9 महिने पोटात वाढवलंय त्यासनी. कदमजीला, ये लक्ष्मी, हे पैक बघ, 2 लक्ष आहे ती. हा, सगळ्या चिंता मिटेल तुझ्या. अगं तू पोर दिला तर फुलाचं काम सुरू होईल, म्हणजे सगळी झोपटपट्टीत जेवायला लागल, सगळी तुझं नाव करतील. बोल की रे बिरजू, तुला किती बाटल्या देऊ बोल. हा, बाटल्या देऊ, पैक देऊ बोल. पैको नको, कोणाला नको असतात बाई, पैक हवीतच. पोरं बाळ उपाशी आहेत, माझी बायको लक्ष्मीबाई, मी उपाशी आहे. पर पोटचं पूर त्याचा बळी द्यायचा? नाही 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 मालक, नाही 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 नाही, मेलो तरी चालेल, पण पोटचा पूर, अरे नाही नाही नाही, देणार नाही. अरे तुझं कुठं पोर कलेक्टर होणार आहे का, डॉक्टर होणार आहे का, इंजिनियर होणार आहे? हा, तुझं पोर तुझ्या परी हमालीच करणार, या पुलाखालीच, आणि एक दिवस पुलाखाली मरणार उपाशी. नाही 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 मालक, नाही, माझ्या बायलीचा बराबर आहे. आम्ही आमचं पोर देणार नाही पुलासाठी. लक्ष्मी कडाडली, नाही देणार आम्ही पोर पुरवण्यासाठी. चालतं वाईतून, आम्ही आमचा पोर देणार नाही. रागारागाने मुकादम पंटर निघून गेले. मुकादम नरबळीसाठी छोट्या मुलाच्या शोधात होता. जिकडे तिकडे फिरत होता. मुलाच्या कामाला उशीर होत होता. मग मुख्य कॉन्ट्रॅक्टरच्या मुलांना लक्ष घातलं. त्याला समजले मुकादम नरबळीसाठी मुलं शोधतोय. त्याने मुकादमला हाकलून लावलं. पंटर आणि त्याच्या जवळच्या मंडळींना हाकलून लावलं. नवीन चांगले इंजिनियर्स घेतले आणि पुलाचं काम आपल्या हाताखाली सुरू केलं. सारी झोपटपट्टी आता आनंदात होती. सर्वांच्या घरात 2 पैसे येऊ लागले. नवीन मालकाने या वस्तीसाठी बस सोडली. झोपटपट्टीतली पोरं तालुक्याच्या गावी शाळेत जाऊ लागली. बिरजू लक्ष्मीची दोन्ही मुलं शाळेत जाऊ लागली. सरकारी नर्स या भागात येऊ लागली. तिच्या प्रयत्नाने स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. लक्ष्मीची पण शस्त्रक्रिया झाली. लक्ष्मीची छोटी, एकदम देखणी आणि चुनचुन. ती खेळत असताना लक्ष्मी तिला कौतुकानं पाहिली. तिच्या मनात यायचं. त्यावेळी मुकादमाने 2 लाख रुपयाचा आमिष दाखवला. या मुलीसाठी आपण 4 दिवसाचे उपाशी होतो, पण मी विरघळलेच नाही. एवढंच नव्हे तर माझा नवरा एवढा दारूचं व्यसन असलेला, त्याने सुद्धा पैसे घेतले नाहीत. म्हणून ही पोरगी माझी फिरती आहे, खेळती आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.